नमस्कार, मी उज्ज्वला. बी न्यूजमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शक्तीपीठ महामार्ग विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला भव्य मोर्चा. प्रसंगी रक्ताचे पाठ सांडू पण शक्तीपीठ होऊ देणार नाही, शेतकऱ्यांचा निर्धार. पूर्व वैमनस्यातून शोएब पठाण या 23 वर्षीय रिक्षा चालकाचा टेमलाईवाडीत निर्घृण खून. संशयित 5 जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं घेतलं ताब्यात. मागील कर्जमाफीचा लाभ मिळाला नसलेल्या शेतकऱ्यांनाही अहिल्यादेवी होळकर पीक कर्जमाफीचा लाभ मिळणार. मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय. 14,000 कोटी रुपयांची तरतूद. दुग्धविकास विभागानं गोकुळच्या मतदार यादीच्या ठरावाचा मसुदा पाठवल्यानं 427 दूध संस्थांची याचिका सर्किट बेंचनं काढली निकाली. आणि पावसाचं पाणी बिळात शिरल्यानं नागरी वस्तीत साप शिरण्याचं प्रमाण वाढलं. नागरिकांनी खबरदारी घेणं गरजेचं. सर्पदंश झालाच तर ताबडतोब सरकारी रुग्णालयात दाखल होणं आवश्यक.